ठीक आहे, धन्यवाद, मी तिला सांगितलं. आता मी आंघोळ करतो. माझ्या या वाक्याने तिला समजलं की आता तिला जावे लागेल. ती हळूहळू तिच्या घरी जायला निघाली. मी दरवाजापाशी उभा राहून तिच्याकडे पाहत होतो. ती दरवाजाच्या बाहेर पडली, पायऱ्या उतरू लागली आणि मी तिला पाहण्याचा मोह आवरू शकत नव्हतो. तिच्या ओल्या साडीने तिचं मागचं सौंदर्य अजूनच मोहक दिसत होतं. तिचं शरीर, तिच्या हालचाली आणि तिचा त्या साडीमधला आकृतीबंध, हे सगळं माझ्या नजरेतून काही केलं जात नव्हतं. माझ्या मनात अनेक विचार फेर धरत होते. तिच्या सौंदर्याचे मनन करत राहणं, तिच्या जवळ जाण्याची इच्छा आणि तिच्या ओठांवर एक मस्त चुंबन घेण्याचे स्वप्न, सगळं मला वेड लावत होतं. मी अंघोळ केली, स्वयंपाक केला आणि जेवणही झालं. थोडा वेळ आराम केला, पण आता संध्याकाळ झालेली होती. बाहेरची हवा शांत होती आणि मी घरात बसून संध्याकाळचा विचार करत होतो. इतक्यात एक माणूस माझ्या घराच्या दिशेने येताना दिसला. त्याच्या चालण्याचा आविर्भाव असा होता की त्याने कदाचित दारू पिली असावी. तो माझ्या दाराजवळ आला आणि म्हणाला, साहेब, राम राम. मीही उत्तर दिलं, राम राम. तो अगदी मरतुकडा दिसत होता. त्याच्या अंगावर काहीच मांस नव्हतं. त्याच्या हालचालीत एक प्रकारची विचित्र अस्थिरता होती. जणू काही तो डुलत चालत होता. मी त्याच्याकडे पाहत असताना त्याने स्वतःची ओळख करून दिली. मी शांताराम, लीलावतीचा नवरा. हे ऐकताच मला आश्चर्य वाटलं. मनात म्हटलं, या सुंदर ललनेला नवरा हा मरतुकडा. त्याचं रूप आणि तिचं सौंदर्य याचा विचार करून मी मनातल्या मनात हसलो. थोडा वेळ शांताराम काही बाही बोलत राहिला. मग तो म्हणाला, साहेब, आज संध्याकाळी कोंबडीचा बेत करायचा का? तुम्ही मटण खाता ना? मी उत्तर दिलं, हो, खातो ना. ठीक आहे, आज संध्याकाळी मस्त कोंबडी खाऊ घालतो तुम्हाला. मी म्हटलं, ठीक आहे, चालेल, पण माझी सोय करा ना. तो थोडं हसत म्हणाला, काय हो बोलला, मी चिकनची सोय करतो, तुम्ही बाटलीची सोय करा. हे ऐकताच मला लगेच कळलं की हा माणूस दारूचा शौकीन आहे. कदाचित त्याने दारू पिल्यामुळेच त्याचं असं विचित्र वागणं होतं. मनात विचार आला, इतकी सुंदर बायको असताना हा माणूस दारूमध्ये बुडालेला आहे. लीलावती सारखी सुंदर स्त्री त्याच्या आयुष्यात असूनही हा तिच्याकडे दुर्लक्ष करून दारूच्या आहारी गेला होता. मला तर असं वाटलं की जर माझी बायको अशी असती तर मी तिला कधीच दुर्लक्षित केलं नसतं. तिला नेहमीच आनंदात ठेवलं असतं. आता संध्याकाळ झाली होती आणि शांताराम एका पिशवीत काहीतरी घेऊन माझ्या घरी आला. साहेब, चिकनची सोय केली बरं का? आता शेकोटी पेटवतो आणि मस्त बसूया असं म्हणत त्याने घरी चिकन शिजवायला दिलं आणि बाहेर शेकोटी पेटवायला आला. आम्ही दोघं शेकोटी समोर बसून होतो. आजूबाजूला कोणीच नव्हतं. माझं घर गावापासून थोडं लांब होतं, त्यामुळे आमच्या शिवाय तिथे कोणीच नव्हतं. शांताराम शांतपणे म्हणाला, साहेब, बाटली आणली नाही का तुम्ही? मी त्याला उत्तर दिलं, हो, आणली आहे. मग मी उठलो, रूम मध्ये जाऊन बाटली आणि एक ग्लास आणला. शेकोटी जवळ परत बसलो आणि त्याच्याकडे बाटली दिली. त्याने बाटली हातात घेतली आणि थोडीशी दारू ग्लास मध्ये ओतली. मग तो ग्लास माझ्याकडे दिला आणि म्हणाला, मारा. मी हलकासा हसून म्हणालो, मी जास्त पीत नाही. अहो, घ्या ना थोडी. तो आग्रह करत होता. मी त्याला म्हटले, आधी तुम्ही घ्या. त्याने ग्लास उचलला आणि एक घोट घेतला. मग मी म्हणालो, अहो राव, तुमच्यासाठी तर आणली आहे. मग त्याने बाटली तोंडाला लावली आणि दारू थेट तोंडात ओतायला सुरुवात केली. बाटली कोरी होती आणि त्याने पाणी न घालता ती प्यायला सुरुवात केली. मी आश्चर्यचकित होऊन पाहत होतो. हा माणूस एवढी कोरी दारू पितोय? डेंजर माणूस आहे. बघा, शांतारामचं दारू प्रेम पाहून मला त्याचं भविष्य स्पष्ट दिसत होतं. त्याने हळूहळू पूर्ण दारू संपवली. एवढी दारू पिऊन त्याची अवस्था आता खालावत चालली होती. तो तिथेच शेकोटी जवळ लोळायला लागला. मी त्याला कसं बस उठवलं आणि शेजारीच असलेल्या एका झाडाला टिकून बसवलं. त्याच्या हालचाली थांबल्या होत्या आणि मी त्याचा चेहरा सुस्त झाला होता. थोड्या वेळाने लीलावती बाहेर आली. ती त्याच्या अवस्थेकडे पाहून नाराज झाली आणि मला म्हणाली, अहो साहेब, एवढी कशाला दिली त्याला? प्यायला याला किती प्यायचं ते कधीच कळत नाही. नको तेवढी पितो. आणि
आणि मग इथेच रात्रभर लोळत राहतो. मी बिचारी घरात एकटी असते. आता मात्र माझ्याकडे काहीच शब्द नव्हते. मी थोडं गोंधळून म्हणालो, मला माहित नव्हतं की याची एवढी परिस्थिती होईल. मला वाटलं त्याला जास्त प्यायला आवडत असेल. ती म्हणाली, नाही हो साहेब, हे एवढं पितात की यांना त्यानंतर काहीच कळत नाही. त्यांना एवढी दारू पेलत नाही, पण तरी पितातच. तिच्या बोलण्यावरून मला वाटायला लागलं की याचं असं रोजच असावं. पण मी आता थोडा घाबरलो होतो. लीलावतीने माझ्याकडे पाहिले आणि मृदू स्वरात म्हणाली, ठीक आहे, जाऊ द्या. तुम्ही जास्त काळजी करू नका. याचं रोजच आहे. तुम्ही जेवायला बसा, मी जेवण आणते. मीही नक्की करत म्हटलं, ठीक आहे, चालेल. ती जेवणाचे 2 ताट घेऊन आली. शेकोटीच्या समोर मी मांडी घालून बसलो. ताटात मस्तपैकी चिकन आणि बाजरीची भाकरी होती, सोबत लिंबू आणि लोणचं. तिने ताट समोर ठेवलं आणि मी हळूहळू जेवण सुरू केलं. चिकनच्या मसाल्याचा सुवास आणि भाकरीचा खरपूसपणा एकदम मस्त वाटत होता. दरम्यान लीलावतीने तिच्या नवऱ्याकडे दुसरं ताट नेलं. ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. तो थोडासा जागा झाला आणि म्हणाला, मला काही भूक नाही, मला झोपू द्या. ती नापसंतीने त्याला म्हणाली, अहो मग घरात जाऊन झोपा. पण तो तिचं ऐकणार नव्हता. त्यानं तिला गप्प बसायला सांगितलं आणि पुन्हा झाडाला टिकून बसला. काही वेळातच त्याच्या डोळ्यात थोडी शांतता आली आणि तो झोपेच्या आहारी गेला. माझ्या नजरेतून शांताराम गेल्यानंतर मी पुन्हा लीलावतीकडे लक्ष दिलं. ती मला हळुवारपणे म्हणाली, साहेब, अजून काही हवं असेल तर सांगा. काही कमी वाटत असेल तर आणून देते. मी तिला समाधानाने उत्तर दिलं, नाही नाही, खूप चिकन आणलं आहे तुम्ही आणि 2 भाकरी सुद्धा आहेत. एवढ्यात तर माझं मस्त होईल. ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे. मग ती मला पिण्यासाठी पाणी आणायला आत गेली. थोड्याच वेळात ती एक मोठा तांब्या भरून पाणी घेऊन आली. पाणी समोर ठेवताना ती थोडी पुढे वाकली आणि त्या क्षणी तिच्या साडीचा पदर बाजूला झाला. ती खाली वाकल्यामुळे तिची भरगच छाती माझ्यासमोर उघडी पडली. मंद प्रकाशात तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. तिच्या नाजूक हालचाली आणि गालावरचं हसू मला थोडं अस्वस्थ करून गेलं. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. ती गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, साहेब, काय झालं? एवढं काय बघताय माझ्याकडे? मी क्षणभर शब्द शोधत होतो, पण तिचं सौंदर्य आणि तिच्या गोड हसल्यामुळे मी स्तब्ध झालो होतो. माझ्या मनात विचारांचे वादळ चालू होते. पण आता मात्र मी बोलायचं ठरवलं. मी धीटपणे म्हणालो, तुमचं सौंदर्य बघतोय, खरंच खूप सुंदर आहात तुम्ही आणि तसा सुंदर स्वयंपाक देखील बनवता. ती गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, साहेब, तुम्हाला मी जास्त आवडले की माझा स्वयंपाक जास्त आवडला? आता मात्र माझी थोडी पंचायत झाली. काय उत्तर द्यावं हेच कळत नव्हतं. पण यावेळी घाबरलो नाही. उलट थोडं हसत म्हणालो, स्वयंपाक तर खूप छान आहे, पण तुमच्या सौंदर्याच्या खालीच. हे ऐकून ती खटखटून हसली आणि मग थोडं शांत होत म्हणाली, साहेब, तुमचं पोट तर भरलं, पण काय झालं? आता मात्र माझ्या लक्षात आलं की तिच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. मी तिला थोड्या गंभीर स्वरात म्हणालो, तुम्हीही जेवून घ्या, पोट भरलं नाही का तुमचं? ती हलकीशी हसली आणि उत्तरली, माझं पोट या भाकरी भाजीने भरत नाही. मग काय हवंय? मी तिच्याकडे थोड्या कुतूहलाने विचारलं. ती थोडी गंभीर झाली आणि हळूच म्हणाली, हे बघा, माझा नवरा असा रोज दारू पिऊन पडतो आणि मी एकटीच असं जीवन जगते. माझ्या मनाच्या आणि शरीराच्या इच्छा अधुऱ्या राहतात. तिच्या शब्दांनी मला स्पष्ट कळलं की ती काय सांगू पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट होतं. जणू तिच्या सुंदरते मागे असलेली वेदना लपवता येत नव्हती. मी हळू आवाजात तिला म्हटले, अहो, तुमच्या चेहऱ्यावर असं दुःख शोभत नाही. तुम्ही खूप सुंदर आहात आणि तुम्हाला असं दुःखी बघणं माझ्या मनाला खूप लागतं. ती हलक्याच हसली, पण तिच्या डोळ्यात वेदनेचा एक हलकासा किनारा होता. ती म्हणाली, साहेब, काय करावं? नवरा कमवत नाही, पिऊनच पडतो. इकडून तिकडून मी काहीतरी काम करते, पण पोटाचं तसं काहीसं भागतं. शरीराची भूक मात्र कोण पूर्ण करणार? तिचं बोलणं अगदी स्पष्ट आणि ठाम होतं.
तिच्या शब्दांनी मला थोडंसं अस्वस्थ केलं होतं, पण तिच्या वेदनेत मला काहीतरी खोल अर्थ दिसला. मी शांतपणे तिला म्हटले, काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. हे ऐकून ती हळूच गालात हसली आणि हलकशी लाजली. तिच्या चेहऱ्यावरचा लाजण्याचा भाव खूप मोहक होता. ती तिथेच माझ्यासमोर बसली, पण अजून तिच्या साडीचा पदर व्यवस्थित केला नव्हता. ती थोडी भानावर आली, तिच्या साडीचा पदर व्यवस्थित करून घेतला आणि तिचे ते भरगच्च भरलेलं अंग झाकत केलं. तिची सुंदरता मात्र अजूनही मला मोहात पाडत होती. तिच्या साडीच्या पलीकडे दिसणारे सौंदर्य जणू काही उघडं पाडल्यासारखं वाटत होतं. त्या क्षणी ती खूपच देखणी वाटत होती. जणू काही तिच्या सौंदर्याचं एक वेगळं रूप माझ्यासमोर आलं होतं. त्याच वेळी ती गोड हसत माझ्याजवळ येऊन म्हणाली, साहेब, मी आज तुमच्या खोलीत झोपू का? तिच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं. तिचं स्पष्टपणे बोलणं मला अजूनच अस्वस्थ करू लागलं. मी क्षणभर गोंधळलो. तिला काय उत्तर द्यावं हेच कळत नव्हतं, पण तिच्या डोळ्यातून जाणवणारा विश्वास आणि तिची सहजता पाहून मीही थोडं हलकं वाटलं. मी मजेत म्हणालो, तुमची मस्करी मला खूप आवडली. खरं तर हो चालेल, तुम्ही माझ्या खोलीत झोपलात तर मला काहीच हरकत नाही. तुम्हालाही हरकत नसेल तर. आता मात्र तिचीही थोडी पंचायत झाली. ती किंचितशी लाजली आणि म्हणाली, ठीक आहे, मी जाते आत, तुमची वाट बघते. तिच्या शब्दांनी जणू काही एक अनोखा संकेत दिला होता. ती उठली आणि शांतपणे माझ्या रूमकडे गेली. तिच्या प्रत्येक पावलातून एक आकर्षकता जाणवत होती. ती खोलीत गेली आणि मी तिला जाताना बघतच राहिलो. त्या क्षणी माझं मन पूर्णतः तिच्या विचारांनी भारावून गेलं होतं. मी स्वतःला समजावलं, पण मनात एकच विचार होता, ती सुंदर स्त्री माझ्या खोलीत आणि तिच्या असण्याचं एक अनोखं आमंत्रण. मी हळूहळू उठलो आणि खोलीकडे निघालो. दरवाजा किंचितसा उघडाच होता. मी आत गेलो तर ती माझ्या खोलीत एका कोपऱ्यात बसली होती. शांतपणे माझी वाट बघत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकासा मंद प्रकाश पडत होता आणि तिच्या सौंदर्याचं तेज मला मंत्रमुग्ध करत होतं. मी तिच्या जवळ जाऊन थोडं खाली बसलो. ती एक क्षण हसली आणि मग लाजून तिचं डोकं खाली झुकवलं. तिच्या केसांचा हलका सुगंध माझ्या श्वासांमध्ये घुलू लागला. मी थोडा धीट होऊन तिच्या पोटावर हळूच हात ठेवला. तिच्या ओठातून एक हलकासा आवाज निघाला. तिच्या या प्रतिसादाने माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. ती माझ्याच गादीवर लोळली. मी हळूच खाली आणि तिच्या ओठांकडे माझे ओठ नेले. तिच्या त्या नाजूक ओठांवर माझे ओठ टेकवले आणि तिला चुंबन करू लागलो. तिचे केस बाजूला करून तिच्या कानाजवळून तिच्या मानेवर हळूच परत एक लचका तोडला. तेव्हा ती बोलली, साहेब, हळू, रात्रभर मी तुमचीच आहे, पण जरा दमाने घ्या. तेव्हा मी तिचा काहीच ऐकलं नाही. तिच्या साडीला पदर बाजूला केला आणि तिचे ते भरगच्च भरलेले उभार माझ्या बोटांनी पुरू लागलो. आता मात्र तिने तिचा हात पुढे केला आणि मला जवळ ओढलं. मी पूर्ण तिच्या अंगावर झोपलो आणि दोघं एकमेकांमध्ये रमून गेलो. ती मला इशारा करत होती तिच्यामध्ये सामावून घेण्याची. मी देखील लगेचच तिच्यामध्ये सामावलो. आमची प्रणय क्रीडा चालू झाली. कितीतरी वेळ आम्ही एकमेकात होतो. मी परत तिथे झोपलो. तिने परत मला जवळ ओढलं. रात्रभर आम्ही दोघे झोपलो नाही. सकाळी 4 वाजता मी खूप दमलो होतो. ती देखील दमली असेल आणि मला झोप लागली. मी झोपून गेलो. सकाळी मात्र 8 वाजता मला खडबडून जाग झाली. अंग खूप जड झालं होतं. तणावामुळे आणि थकव्यामुळे शरीर भरून निघालं होतं. रात्री जे काही घडलं होतं ते आठवून मन थोडं अस्वस्थ झालं. बाजूला पाहिलं तर ती तिथेच नव्हती. मी अंथरुणावरून उठलो, गुळणा केला आणि पाणी पिऊन थोडं सावरलो आणि हळूहळू बाहेर आलो. बाहेर पाहिलं, तिथे शेकोटी केल्याचे काही चिन्ह नव्हते. तिथे राखही पडलेली नव्हती. रात्रीच्या प्रकारामुळे मन थोडं गोंधळलेलं होतं. काही समजत नव्हतं. मनात आलं की लीलावतीच्या घराकडे जावं आणि रात्रीच्या घटनेबद्दल तिच्याशी बोलावं, पण माझं काही धाडस होत नव्हतं. मनात विचारांची गर्दी तर शरीरात थकवा होता. मी थोडा वेळ तसाच उभा राहिलो. थोड्या वेळाने एक माणूस हळूहळू माझ्या दिशेने चालत येताना दिसला. तो म्हातारा होता. हाताने काठी टेकत टेकत येत होता. हळूहळू माझ्या जवळ आला आणि म्हणाला, साहेब, बरे आहात ना तुम्ही? काही अडचण नाही ना? मी थोडासा गोंधळून विचारलं, हो, बरं आहे, पण सांभाळून राहा. झालं म्हणजे काय? त्याने शेजारच्या जुन्या घराकडे बोट दाखवून सांगितलं, साहेब, ते घर दिसतंय ना तुम्हाला? तिथे एक जोडपं राहायचं. लीलावती नावाची बाई आणि तिचा नवरा. तिचा नवरा खूप दारू प्यायचा. ती वैतागली होती. दिसायला खूप सुंदर होती, पण त्याचं मूळबाळ काही झालं नाही. तिच्या नवऱ्याला तिच्याबद्दल काहीच प्रेम नव्हतं, म्हणून तिचं आयुष्य एकाकी गेलं. मी त्याच्याकडे आश्चर्यचकित नजरेने पाहू लागलो. त्याने पुढे सांगितलं, एक दिवस तिचा नवरा दारूच्या नशेत मेला आणि ती खूप एकटी पडली. ती सुंदर होती, पण एकटीच राहायला लागली. शेवटी तिनेही आयुष्य संपवलं.
त्याला दोरी बांधून फाशी घेतली. माझं डोकं शिन्न झालं. आता मला जाणवलं की रात्री जे काही घडलं होतं त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच होता. मी त्याच्या जवळ निघालो. डोक्यात शंका आणि भीतीच्या विचारांचा गुंता झाला होता. ती लीलावती जी मला रात्री भेटली होती ती खरंच अस्तित्वात होती का? रात्रभर जी व्यक्ती माझ्यासोबत होती ती लीलावती होती की तिच्या आत्म्याचे काहीतरी विचित्र अस्तित्व? आता मी त्या घरात एकटाच होतो, पण काल रात्री मी कोणासोबत होतो हे जाणून घेण्याची भीती आणि जिज्ञासा दोन्ही मनात वाढत होती. मित्रांनो, ही कथा कशी वाटली मला नक्कीच सांगा.